नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या इच्छुकांची गप्पा मारतोय आणि त्यांच्याकडनं समजावून घेतोय की त्यांना नेमकं काय या शहरामध्ये घडवून आणायचंय. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत अतिशय उच्च विद्या विभूषित असणारे एक चांगले उद्योजक विकास वाघ. तरुण आहेत, अनेक योजना त्यांच्या मनात आहेत आणि त्या ते कशा प्रत्यक्षात आणणार आहेत हे आज आपण त्यांच्याकडनं समजावून घेणार आहोत. विकासजी, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही MBA झालेले आहात, चांगला व्यवसाय वगैरे चालू आहे आपला. हे काय म्हणजे इकडं वळण्याचं कारण काय राजकारणाकडं? नाही, मला ते राजकारणाची म्हणजे विशेष करून एक सेवा करायची, सर्वसामान्यांची आवड आहे. मी याच्याकडे कोणत्याही प्रकारे म्हणजे जे राजकारणात बाकीच्यांचं जे उद्दिष्ट असतं तसं माझं उद्दिष्ट नाही आहे. काय उद्दिष्ट असतं बाकीच्यांचं? बाकीच्यांचं काय असेल कमर्शियल, ओके, म्हणजे सोर्स, इन्कम सोर्स म्हणून पाहतात. बरं, मी याच्याकडे इन्कम सोर्स म्हणून पाहत नाही. हां हां हां. मी याच्याकडून एक सेवाभाव आपण समाजासाठी देणं लागतो. आपण ह्या गोष्टीची ज्याला आवड असती समाजकार्याची त्यांनी याच्यात यावं असं माझं या निमित्ताने तुम्हाला म्हणजे सांगणं असेल. वा वा. नाही, हा विचार तुम्ही करताय हे फार महत्त्वाचं आहे. पण हा विचार तुमच्यामध्ये रुजलाय कसा? म्हणजे तुमच्या घरामध्ये काही राजकारणाची पार्श्वभूमी आहे किंवा समाजकारणाची पार्श्वभूमी आहे? कशा पद्धतीने हा विचार तुमच्यामध्ये रुजलाय? आता कसं आहे की आम्ही नालेगाव भागातील वाघ फॅमिली म्हणजे खूप आधीपासून आम्ही शेतकरी फॅमिली सगळी. आमचं काय असं कोणी घरातलं राजकीय वलय नाही आहे मला कोणतं. बरं. पण आमचे जे पंजोबा आजोबांपासून असतील हे दानशूर व्यक्तिमत्व होते. हे समाजासाठी आपण काही ना काही धडपड त्यांची चालू असायची. कोणत्याही अपेक्षेपोटी ते कधी वागले नाही. मग तसं त्यांचं काही वारसा म्हणजे मला त्यांचा एक सेवाभाव आवडला म्हणून मी ह्या गोष्टीमध्ये आलो. आणि दुसरं म्हणजे असं की मी राजकारणामध्ये याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या नगर शहराचे जे आमदार आहे संग्राम भैया जगताप आणि स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या माध्यमातून त्यांनी जे आम्हाला काही गोष्टी आम्हाला कुठं अडचणी आल्या तर त्यांनी त्या टायमाला मदत केली आणि आपण त्या गोष्टीत पुढे जात राहिलो. तुम्ही एज्युकेटेड आहात, तरुण आहात. आज अशा प्रकारच्या कॅन्डिडेट्सचा किंवा अशा तरुणांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन तितकासा काही बरा नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला मात्र राजकारणात यायचंय, याच्या मागचं काय कारण? तुम्ही जे आता बोलले ना तरुणांचा याच्याकडे यायचा दृष्टिकोन 100% तुम्ही ते बरोबर बोलले. पण याच्यात का तरुणांनी यावं नाही? आजचा जो तरुण आहे हा वेल एज्युकेटेड जो तरुण याच्यामध्ये पडतोय तर जे आपले मॅनेजमेंट जे असतं कोणतेही महापालिका असो ह्या प्रशासनामध्ये एकदम मॅनेजमेंट पद्धत चालते. बरोबर. तर शिकलेला माणूस असतो आणि जो तरुण असतो तो लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याला काम करायची आवड असती आणि एक जाण असती. त्याला माहिती असतं आपण नवीन आहे, आपण जर यांचे कामं कंप्लीट नाही केले तर हे आपल्याला उद्या आपल्या दारात पण येऊन देणार नाही. एक तरुण म्हणून आम्ही विचार करतो. बरोबर आहे, तो दृष्टिकोनच वेगळा असतो. नाही, पण मला एक असं जाणवतंय तुमच्या बोलण्यातून आता की या सगळ्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीनं याच्याकडे बघताय एकूणच राजकारणाचा जो प्रकार आहे आपल्याकडे त्याचं स्वरूप बदलण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे असं म्हणायला आपण हरकत नाही. कारण हा पूर्ण वेगळा आस्पेक्ट आहे की मला सेवा करायची, हे माझं करिअर नाही आहे आणि एज्युकेटेड आहात तुम्ही, त्याच्यामुळे तो पण एक दृष्टिकोन वेगळा आहे. सध्या येणाऱ्या महानगरपालिकेत तुम्ही एका प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात. का वाटतं तुम्हाला की आपण या प्रभागातून निवडणूक लढवावी आणि काय समस्या आहेत तिथल्या ज्या तुम्हाला अस्वस्थ करतात आणि तुम्हाला असं वाटतं की नाही आता हे बास झालं, आता आपण हे सुधारवण्यासाठी पुढे जाऊयात? आता मी प्रभाग क्रमांक 11 मधून म्हणजे जे नालेगाव पासून आज रामचंद्र खुंटापर्यंत तो जो प्रभाग गेलेला आहे त्या भागामध्ये हा शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे. बरोबर. म्हणजे शहराचं हे नाक आहे, म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही. तर त्यामध्ये प्रामुख्याने जो येतो तो भाग येतो म्हणजे व्यापारी भाग येतो. बरोबर. बाजारपेठा येतात, मध्यवर्ती भाग असल्या कारणाने तिथं खूप साऱ्या म्हणजे शहराच्या ज्या बँकिंग व्यवस्था सुद्धा मेन ज्या बँका असतील आपल्याला नावाजलेल्या त्या सुद्धा ह्याच प्रभागात आहे. आणि इथं जो काही म्हणजे भाग असेल ह्या भागामध्ये कापड बाजार सारखा भाग आहे, सोनार बाजार सारखा भाग आहे, अलीकडे नवी पेठ आहे, म्हणजे हा व्यापारी बहुल भाग जास्त आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जी आपल्याला चालू आहे जी ट्रॅफिकची समस्या, अतिक्रमणची समस्या आणि जे आता मध्यंतरी काही गोष्टी झाल्या छोट्या मोठ्या ज्या स्नेक चॅचिंग वगैरे काय म्हणतात, चेन स्नॅचिंग, तर अशा काही गोष्टी येतात त्याच्यामुळे तिथं पोलिसांचं पण एक आपण जे म्हणतो पोलीस स्टेशन छोटंसं ह्या भागामध्ये पण एक पाहिजे
ह्या 2-3 प्रामुख्याने, आणि जे रस्त्याची जे प्रामुख्याने समस्या आहे, आता जे आपल्या इथं जे माहिती झालं आजकाल रस्ते, तर रस्ते हे ज्या प्रभागात तुम्ही ज्या नगरसेवकाला निवडून दिले त्यांनी करायचे असतात. पण आमच्या प्रभागामध्ये गंमत अशी की जो आत्ता मध्यंतरी काही दिवसांपूर्वी आम्ही गांधी मैदानापासून जो रस्ता आत्ता अमरधामपर्यंत झाला आहे तो मंजूर झाला आहे, त्याच्या आधी सर्वात पहिले मी तिथल्या नागरिकांनी जेव्हा मला सांगितलं तिथं पाणी साचायचं, अक्षरशः कमरेपर्यंत पाणी साचायचं तिथे. बरोबर आहे. तर त्या टायमाला मी जेव्हा साचायचं, मी असं मला त्यांनी सांगितलं असं असं आहे. तर त्यांना माहिती आपण संग्राम भैयांच्या माध्यमातून काही ना काही कोणाचे प्रश्न सोडत असतो. तर मी हा प्रश्न भैयांकडे नेला, असा असा विषय येते, आपण त्याच्यावर घेऊ म्हणलं. सगळ्या नागरिकांची मागणी तुम्ही एकदा पाहिल्या. त्या टायमाला भैया तिथं आले, मी नागरिक सर्व नागरिक त्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या, आणि त्यानंतर अवघ्या 4 महिन्यात ते कामाला सुरुवात देखील झाली. बरोबर. म्हणजे पटवर्धन चौकापासून तो नालेगावापर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय. काही प्रमुख समस्या तुम्ही आता सांगितल्यात, व्यापारी बहुल भाग असल्यामुळे, म्हणजे ट्रॅफिक असेल, सुरक्षेचा विषय असेल. तुम्ही पुण्याच्या नगरसेवकांबद्दल काहीतरी सांगत होतात की तिथले नगरसेवक कशा पद्धतीनं काम करतात, काय फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात? जे आपण पाहतो ना, तुम्ही आता जी कॅम्पेनिंगची गरज आहे आपल्या इथे, नगरसेवक म्हणजे काय, कॅम्पेनिंगची गरज आहे. तुम्हाला जे योजना येतात, सरकारी योजना जे येतात ते लोकांपर्यंत रुजवले पाहिजे. बरोबर. नगरसेवक म्हणजे पत्रिकेत नाव, लग्नामध्ये कुठेतरी अनाऊन्स केलं नगरसेवक नाव, यासाठी हे डोक्यातून पहिल्यांदा काढलं पाहिजे. आणि विचार मोठे ठेवले ना की आपल्याला हे नाही हे करायचंय, त्या वार्डात जर हे झालं, इतकं भारी काम होतंय, तर ह्या वार्डात का नाही होते, हे जेव्हा कॉम्पिटिशन लागेल तेव्हा कुठं तुम्ही पुढे जाताल ह्या राजकारणात. आता आपल्याकडे जरा वेगळीच कॉम्पिटिशन बघायला मिळते. इकडे काम होत नाही आणि इकडेही काम होत नाही. म्हणजे कोण सगळ्यात खाली जातं याची स्पर्धा नगरमध्ये जास्त लागली का? नाही, आता कसं झालंय, एक नवीन कन्सेप्ट आलेली आहे की काम कोण करते याच्यामध्ये स्पर्धा नाही करत, पण नेत्याच्या जवळ कसं जायचं, नेत्याच्या जवळ जाऊन त्याला कसं आपलंसं करायचं, ही स्पर्धा लागली. पण नेत्याला पण कळत असतं की जो कामाचा माणूस आहे तो काम दाखवतो, नेता सुद्धा त्याच्याच बाजूने उभा राहतो. वा, चांगली गोष्ट आहे ही. फार महत्वाचा विचार आहे हा. एक फार वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. नगरची महानगरपालिका 2023 मध्ये आय थिंक त्याची मुदत संपली. आता 2 वर्ष झाली आहेत. नगरच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत, सगळं प्रशासकांच्या हातामध्ये आहे. काही नागरिकांचा असा सूर ऐकायला मिळतोय, जे चाललंय ते बरं चाललंय, प्रशासक आहेत ते त्यांच्या पद्धतीनं काम करतायत, कोणाचा इंटरफिअरन्स नाहीये. तर खरंच नगरसेवकांची गरज असते का महानगरपालिकेमध्ये, किंवा काय रोल असावा नगरसेवकांचा? आता तुम्ही हा प्रश्न म्हणजे एक नागरिक म्हणून विचारला असेल तर अतिउत्तम. कारण की याच्या मागचं कारण असं की जे आता 2 वर्ष गॅप झालाय, लोकांना वाटतं की नगरसेवक नको, प्रशासक चांगलं पाहतंय. त्याच्या मागचं कारण असं की प्रशासक तर पाहतच आहे, पण आमच्यासारखे जे कार्यकर्ते असतात, प्रशासकाकडून काही गोष्टी होत नसतील तर आम्ही आमदार साहेबांना सांगून ते काम पूर्ण करतो. त्यातलं आता लेटेस्ट उदाहरण तुम्ही पाहू शकता, स्वच्छता मोहीम शहरात चालू आहे. करेक्ट. ती आधी का नाही झाली? याचं कारण असं की नगरसेवक जर त्या टायमाला गॅप पडला होता, तर जे नगरसेवक माजी झाले होते त्यांचं काम होतं का आपल्याला पद संपलं म्हणजे आपल्याला काय कोणी ॲग्रीमेंट केलंय का की तुम्ही 5 वर्ष नगरसेवक आहेत तेव्हाच हे गोष्टी करायच्या? नगरसेवक नसल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना त्या गोष्टी. बरोबर. का नाही करत मग? म्हणजे नगरसेवक स्वतःचं काम विसरले होते का? हा, तसं म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण ते म्हटले आमची मुदत संपली, तिथून पुढे आमची जबाबदार नाही. पण आता आम्ही तर नगरसेवक नाहीये. बरोबर. पण तरी सुद्धा आम्ही नगरसेवकांचे नाही म्हणता येणार, पण आम्ही आमच्या पद्धतीने लोकांनी आवाज दिला तिथं काम करतो. मग तेव्हा तर आमच्याकडे पद पण नसतं. पण म्हणूनच या पदाची गरज आहे असंही आपण म्हणू शकतो का की प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामधला जो एक महत्वाचा ब्रिज आहे तो म्हणजे नगरसेवक, अशी व्याख्या करू शकतो आपण? 100% नगरसेवकाचं कामच हे की प्रत्येक हा नागरिक हा प्रशासकापर्यंत पोहोचू शकत नाही. नगरसेवक हा कशासाठी दिलेला असतो, त्याचे जे काही प्रश्न असतात तो त्यांना सांगेल आणि तो त्या माध्यमातून ते सोडवणूक करेल त्याची. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात खूप सारे. म्हणजे आज तुम्ही काय असे ठराविक प्रश्न कोणते असे हायलाईट नाहीये, पण नगरसेवकाचे वेगवेगळे प्रश्न जेव्हा नगरसेवक जेव्हा मध्यस्थी असतो तेव्हा ते प्रशासकापर्यंत पोहोचतात, आणि प्रशासकाने जर त्याच्याकडे कानाडोळा केला तर हे नागरिक नगरसेवकासोबत उभा राहून कुठेतरी ठाम मोठं आंदोलन उभा राहतं. म्हणजे तो एक प्रमुख माध्यम असतो आपले समस्या, अडचणी, विचार प्रशासनापर्यंत पोहोचवणारा. तुमच्या बोलण्यातनं 2दा-3दा एक गोष्ट आली की माझ्याकडे तर कुठलं पद नाहीये, पण मी खूप कामं करतोय, किंवा लोक मला येऊन काही गोष्टी सांगतात, आम्ही त्या करून घेतो. अशी कोणती ठळक किंवा प्रमुख कामं आहेत की जी या गेल्या 2 वर्षामध्ये तुमच्याकडे नगरसेवक हे पद नसताना सुद्धा तुम्ही नागरिकांसाठी करून आणले? आता त्याच्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे आता सध्याला जो नगर शहरात गाजलेला मुद्दा आहे, मोकाट कुत्रे. बरोबर.
तर मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात सुद्धा आम्ही पालिकेला मध्ये निवेदन दिलं, बर, याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे. बरोबर. पण त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही तिथं आयुक्तांना भेटलो, त्यांना या गोष्टी सांगितल्या, तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला डिटेल माहिती भेटली की याच्यावर काम चालू आहे. पण काम चालू आहे तर त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारायला गेलो होतो की हे तुम्ही जर काम चालू म्हणता बर, तर जे तुम्ही जिथून कुत्रे हे कलेक्ट करता त्यांचं ऑपरेशन होतं आणि परत त्या जागेवर का सोडतात ते? हा, बरोबर. मग ते असे त्याचं एक आंदोलन असेल. मध्यंतरी आता दिवाळीच्या आधी कापड बाजार भाग असेल तर त्या भागामध्ये लाईटचा प्रॉब्लेम झाला होता. लाईट दिवसभरासाठी एक 5 वाजेपर्यंत जे मेंटेनन्स असतं, शनिवार होता म्हणून गेली होती. 5 नंतर 7 वाजे तरी लाईट येत नव्हती. मला तिथल्या काही व्यापाऱ्यांचा फोन आला, असं आहे. फोन कोणाला केला? व्यापाऱ्यांनी मला केला. मी तर नगरसेवक नाहीये, पण एक त्यांना माहिती, हा हाकेला धावणारा माणूस आहे. फोनवर आपण फोन लावला का येतो. मी 5व्या मिनिटाला तिथं गेलो, टेलिकॉमच्या ऑफिसमध्ये आम्ही तिथं गेलो. त्यात अधिकारी तिथं गैरहजर होते. तर जे शहराचे जे प्रमुख असतील त्यांना फोन लावला, MSCBचे, बर, त्यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हटले असं आपण त्याच्यावर काम चालू आहे म्हणून ते अधिकारी तिथं नाहीये. पण म्हणलं तुम्ही असे वेटीज धरू नका, कारण की त्या टायमामध्ये दिवाळीचा आधीचा पिरियड होता. बरोबर आहे. सोनार बाजार, सोनं महाग झालंय, चोरी पण होऊ शकते. करेक्ट. आणि काही जे बॅटऱ्या तर दिवसभर एवढं तर नाही राहू शकत, कोणतं इन्व्हर्टर जरी असतं तरी. खरंय. तर ह्या गोष्टी झाल्या. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं बोलू, पण हे बोलून होणार नाही. मग त्या व्यापाऱ्यांशी मी हितगुज केलं, आम्ही बोलणं झालं आमचं. आम्ही त्याच्यानंतर 2 दिवसांनी MSCBच्या कार्यालयावर गेलो, त्यांना निवेदन दिलं. बर, त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने ही मागणी केली, तुम्ही मेंटेनन्स ठेवताय ना, तर काही दिवस दिवाळीच्या पिरियडमध्ये ह्या व्यापाऱ्यांसाठी हा मेंटेनन्सचा तुम्ही काहीतरी सोय करा. डेला जर ठेवलं तर ऍडजस्ट होतंय, पण ते संध्याकाळी ती गेली नाही पाहिजे. अंधार पडल्यानंतर अंधार नका करू. बर. त्या असे ते एक गोष्ट असेल. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही सातत्यानं लोकांच्याकडे जाताय. मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणालात की हा जो तुमचा प्रभागाचा भाग आहे याच्यामध्ये व्यापारी बहुल भाग आहे, काही चांगला उच्च शिक्षित समाजातला भाग आहे, पण तिथे काही चेन स्नॅचिंग सारख्या किंवा अन्य काही गोष्टी घडतात आणि पोलीस स्टेशन तिथं असावं किंवा पोलीस चौकी असाव्या असं तुम्हाला वाटतं. पण तुम्ही जो प्रभाग सांगितला तिथे कोतवाली पोलीस स्टेशन आहे, जे शहराचं मध्यवर्ती असणारं सगळ्यात मोठं पोलीस स्टेशन आहे. तरी सुद्धा या घटना तिथे का घडत असाव्यात असं तुम्हाला वाटतं आणि याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? आता कोतवाली पोलीस स्टेशन आहे, त्यांचा कारभार तर चांगलाच चालू असतो. बरोबर. पण त्यांचं अंतर जे आहे, म्हणजे बाजारपेठेमध्ये एक चौकी पाहिजे ना. तर चिता रोडला मला म्हणजे आता कधी तुम्हाला माहिती असेल, पूर्वी होती, आता पण तिथं नावानी आहे, पण ती चालू आहे का नाही याची सिंध किराणाच्या शेजारी. बरोबर. तर ती चालू नाहीये. तर एखादी बाजारा भागामध्ये जेव्हा पोलीस चौकी होती तेव्हा एक म्हणजे एक वचक राहतो. बरोबर आहे. जे असतं ना पोलीस खाकी वर्दीला सगळेजण घाबरतात, आणि जेव्हा खाकी वर्दीतलं जेव्हा एखादं स्टेशन असेल तेव्हा बाजारामध्ये होणारं अतिक्रमण असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याला आळा बसेल. हा, म्हणून ही गोष्ट महत्वाची. तुम्ही ज्या भागात राहता किंवा तुम्ही ज्या भागातून येता तो भाग म्हणजे नालेगाव. आपल्या शहराचं पूर्वी जे काही रचना होती त्याच्यातला एक शेवटचा भाग होता तो, आणि त्या भागाबद्दल कायमच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या शहरामध्ये पसरवल्या गेल्या, अनेक गोष्टी झाल्या, पण त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या नकारात्मक होत्या. आज तुमच्यासारखे अनेक तरुण त्या भागामधनं या शहराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येत आहेत. काय वाटतं तुम्हाला की हा जो भाग आहे या भागाला त्याची जी खरी मूळ प्रतिष्ठा होती ती कधी मिळाली नाही का मिळू दिली नाही, आणि त्याच्यासाठी आता तुम्ही काय करणार आहात? आता पहिल्यांदा नालेगाव असेल किंवा अहिल्यानगर असेल, यालाच कुणी नाव ठेवलेलं आपल्याला आवडत नाही. कारण की ती आपली मातृभूमी आहे. बरोबर. आणि काही गोष्टी पसरवल्या जातात, म्हणजे त्या तशा प्रमाणात जर त्याचं नाव जर खराब होत असेल तर त्याचं आपल्याला क्लेरिफिकेशन देणं महत्वाचं आहे की तुम्ही त्या भागात. नालेगाव भाग जो असा आहे की ही सर्व जे तिथल्या भागातले राहणारे लोक आहे हे स्वाभिमानी लोक आहे. बरोबर. म्हणजे त्यांचा स्वाभिमानाला ठेस लागली का ते मागं पुढं पाहत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कसा घ्या वेगळा, म्हणजे राजकीय नाही घेत मी, पण ते स्वाभिमानी लोक आहे, त्यांना स्वतःचा स्वाभिमान आहे की एखाद्याने जर चुकीची गोष्ट केली तर ते चुकीच्या गोष्टी ते सगळ्यांसोबत हाला हा न म्हणणारे नाहीये. चूक असते त्याला चूक म्हणतात, बरोबर असते त्याला बरोबर म्हणतात. बरोबर. ही ओळख नालेगावची. पण ती राजकारणाच्या माध्यमातून काही थोडीशी चुकी झाली, पण आमच्यासारखे कार्यकर्ते आल्यानंतर आम्ही ते सगळ्या जगासमोर सांगू की आमचं नालेगाव स्वाभिमानी आहे आणि कुठेही कोणाला कधी खाली पाहायला नाही लावणार. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा सर्वात पहिल्यांदा नालेगाव हजर असेल. क्या बात आहे. फार महत्वाचा बदल आहे हा येणाऱ्या काळातला. MBAचं शिक्षण घेतलेलं आहे, मॅनेजमेंट कशी केली जाते माहिती आहे, त्याचबरोबरीनं ह्युमन रिसोर्सचाही अभ्यास झालेला आहे. या सगळ्याचा या काळामध्ये कसा वापर करताय आणि भविष्यात या शिक्षणाचा वापर
तुम्ही जर निवडून आलात तर तुमच्या प्रभागासाठी कसा कराल? आता याच्यामध्ये आपल्याला अभ्यास लागतो, म्हणजे कोणता मॅनेजमेंटचा, माझ्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहे, त्याचं कशा प्रकारे आपल्याला सॉल्युशन करता येईल, ते कोणते कोणते जे योजना येतील किंवा कोणते कोणते जे निधी येतील ते तुम्हाला कशा पद्धतीत त्याच्यात बसवायचे याचा एक अभ्यास, एकची आखणी करावी लागते. त्यासाठी मॅनेजमेंट हवं असतं. बरोबर. आणि मी MBA मध्ये मार्केटिंग केलेली आहे, माझ्याकडे ते मॅनेजमेंट तर आहेच आणि तसं त्यातला कामाचा थोडासा अनुभव पण आहेच, म्हणजे असं काही नवीन नाहीये. पण मॅनेजमेंटच्या माध्यमातून सर्वात आपण जे आपलं पुढचं भविष्यात आपण काय केलं पाहिजे आणि त्याचे कशा प्रकारे वेगवेगळ्या भागांमध्ये आपण तो भाग डेव्हलप होईल, त्या भागाचं एक नाव होईल, त्याची एक ओळख तयार होईल. आणि मध्यवर्ती भाग असल्या कारणानं या गोष्टींची नितांत गरज आहे की मॅनेजमेंट आणि सगळ्या कामांची. मार्केटिंगचा विषय तुम्ही आता घेतलात, त्याच्यामध्येच तुमचं MBA झालंय, पण राजकारणात सध्या सगळ्यात जास्त गरज मार्केटिंगची असं म्हटलं जातं, बरोबर आहे? तुम्ही स्वतःचं मार्केटिंग म्हणजे तुमच्या प्रभागाचं, तुमचं इंडिव्हिज्युअल नाही, तुमच्या प्रभागाचं मार्केटिंग भविष्यामध्ये कसं कराल, त्याचा काय प्लॅन बनवलाय? माझ्या प्रभागामध्ये जो भाग येतो, वेगवेगळे जे भाग येतात सर्व, त्याच्यामध्ये ज्या प्रामुख्याने हायलाईट होणाऱ्या गोष्टी आहे त्या मी माझ्या आजूबाजूच्या भागांमध्ये सांगेल. इथं हे म्हणजे माझा प्रभाग, माझी जबाबदारी. तसं माझ्यामध्ये म्हणजे काय असेल, आपल्या त्या भागामध्ये मी काय करणार आहे किंवा केलं पाहिजे, आणि त्यासाठी मी माझ्या आजूबाजूच्या जवळच्या जे नगरसेवक असतील किंवा जे माझे म्हणजे मी कायमच त्यांचं नाव घेतो सहकारी, त्यांनी जे सांगतील असं नाही आपण असं केलं पाहिजे. कारण की नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन त्या गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. आपल्या मनाचं हाकावं लागत नाही. आणि तुम्ही जे आता बोलले ना मार्केटिंग, तर मार्केटिंग माझं जे आहे ना, माझा स्वभाव असा आहे ओरिजिनल, जे पोटात ते ओठात. मी ठरून कधीच काय बोलत नाही. तुमच्या जरी आज इथं मुलाखतीला आलो तर मी ठरून आलो म्हणजे असं काही नाहीये. इथं तुम्ही माझा लाईव्ह मध्ये पण चेक करा, जे मी बोलतो ते माझ्या मनातलं आहे, पोटात जे आहे तेच ओठात येतं माझ्या. ठरून मी कोणत्याही प्रकारचं कुठंच नाही बोलत. इथं नाही, भविष्यात देखील मी जे पोटात आहे तेच ओठात येणार, वेगळं काय बोलणार नाही. म्हणजे मनमोकळा स्वभाव आहे तुमचा. ही खरं नालेगावची ही खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या प्रभागामध्ये पुढच्या 5 वर्षात कोणत्या गोष्टी प्रामुख्यानं करण्याचा तुमचा प्लॅन आहे? तुमचं विजन डॉक्युमेंट काय तुमच्या विकासाचं? आपल्या प्रभागामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शहराचा मध्यवर्ती भाग असल्या कारणाने इथं शिक्षण घेण्यासाठी खूप साऱ्या आजूबाजूच्या भागातून, तालुका असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक इथे येतात. आणि जे आता तुम्ही म्हणता UPSC MPSCचे पेपर, स्पर्धा परीक्षांचे जे पेपर आता झाले मध्यंतरी, बरोबर, तर त्यासाठी जे आपल्या वाडिया पार्क आणि रेसिडेन्शियल हे 2 ग्राउंड अवेलेबल इथं. फक्त इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की इथं मला त्यासाठी जे पुढे भविष्यात असेल तर एक अभ्यासिका उघडायची. वा. की जी महानगरपालिकेला अभ्यासिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेचं नाव देखील होईल आणि त्यातून महानगरपालिकेला एक इन्कम सोर्स येईल. पण त्याच्यामध्ये एक अंकुश राहील की कोणतं, की त्याच्यामध्ये तुम्ही जी फी आकारणार असता माफक घ्यायची. पण त्याच्यातून फायदा काय होईल, महानगरपालिकेच्या जागेत ही अभ्यासिका पण होईल आणि त्याच्यातून 2 पैसे महानगरपालिकेला येतील. आणि जी मुलं बाहेरचे त्या अभ्यासिकेला म्हणजे तिथं अभ्यासिकेसाठी येतील तर आजूबाजूच्या भागांमध्ये हॉस्टेल असतील, मेस असतील, म्हणजे एखाद्याच्या हाताला काम भेटेल. म्हणजे तो विन-विन सिच्युएशन मधला एक बिझनेस डेव्हलप होईल. दुसरं असं की बाजार भागामध्ये प्रामुख्याने म्हणजे खूप वर्षापासूनची ही समस्या आहे की जे आमच्या माता भगिनी बाजारामध्ये खरेदीसाठी जातात ना, तिथं शौचालय नाहीये. शौचालय नाहीये. पण तिथल्या भागामध्ये ज्यांच्याकडे खूप मोठं नाव आहे कोहिनूर, तिथं बाहेर जरी खरेदी करायला कोणी आलं आणि शौचालयासाठी जरी गेलं तर ते कधी कोणाला नाकारत नाही. पण तिथं गरज आहे ना शौचालयाची. बरोबर, अगदीच गरज. ते आपण शौचालयाचा एक विषय. आणि पार्किंग, बाजारामध्ये येणारा जो बाहेरून येणारा वर्ग आहे तो खूप आहे. मग गाडी खूप लांब लावायची म्हणून ते काय करतात, एक वेळेस अवॉइड करतात, उपनगरांमध्ये जातात. मग पार्किंगची जरी व्यवस्था झाली तर पार्किंगच्या निमित्ताने अजून व्यापारामध्ये पण चांगल्या प्रमाणात वाढ होईल. म्हणजे शहराची जी मूळ ओळख आहे, शहराची ती बाजारपेठ, हे आपल्या शहराचं नाक आहे. आणि ते तुमच्या प्रभागात असल्या कारणानं तिथे या प्राथमिक गोष्टी करायची तुमच्या मनात इच्छा आहे. प्रभागातल्या अशा कोणत्या प्रमुख समस्या आहेत ज्या तुम्हाला पूर्णपणे संपवायच्या आहेत असं तुम्ही ठरवलंय? त्याच्यामध्ये प्रामुख्याने ती लाईटची समस्या. लाईटच्या समस्येसाठी त्यासाठी काही वेगवेगळ्या भागांमध्ये डीपीचं नवीन डीपी येणं महत्वाचं आहे. कारण की तेवढं वॅट लाईट लागते तेवढं लाईट नाही आता ॲक्च्युली. मग त्यासाठी ती एक समस्या असेल लाईटची. नंतर जे आता फेज 2 केलंय तर भरपूर ठिकाणी फेज 2 योजना काय चालू नाही. बरोबर आहे. मग ते येतंय. आणि रस्त्यांची तर तिथं आहेच.
आता रस्त्यांचे काही भागांमध्ये तुम्ही जाता तिथं चांगल्या प्रकारचे रस्ते, पण आमच्या नालेगावमध्ये आले तर रस्ते काही भाग असा हा गावठाण एरिया असल्यामुळे इथं नितांत गरज आहे. काही ठिकाणी अडचणी पण आहेत, अडचणी पण आहे, काम करताना पण अडचणी आहे, पण तिथं गरज आहे. म्हणजे जे रस्ते होणे बंधनकारक आहे तसं बाकीच्या ठिकाणी मी फिरताना पाहतो 5 वर्षामध्ये 2 वेळा तरी किंवा 1 वेळा तरी तो रस्ता परत झालेला असतो. म्हणजे तिथं ते पाहायला भेटत नाही. ते सगळ्यात मोठी समस्या आहे, कारण शहराचा मध्यवर्ती भाग आहे. बऱ्याच गोष्टींवर फार चांगल्या पद्धतीने तुम्ही सविस्तर उत्तरं दिलेली आहेत आत्तापर्यंत, पण आता मात्र तुमची कसोटी आहे, कारण आता मी तुम्हाला 2च प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही एका वाक्यात द्यायचं आहे. ओके, पहिला प्रश्न आहे माझा, तुम्ही स्वतःचं वर्णन एका वाक्यात कसं कराल? सर्वांचा खास आपला विकास. क्या बात आहे, तुम्ही स्लोगनच सांगून टाकलं ते. आणि खास होण्यासाठी तुम्ही बराच प्रयत्न करताय हेही तुमच्या धडपडीतनं कळतंय. दुसरा प्रश्न आहे माझा, तुमच्या दृष्टीनं राजकारण म्हणजे काय? राजकारण म्हणजे आपण समाजासाठी एक सेवा करायचं माध्यम आहे. वा, ना त्याच्यातून मला वैयक्तिक काही मिळवायचं आहे. बर, म्हणजे आर्थिक. म्हणजे राजकारण ही सेवा आहे आणि तुमचं स्लोगन तुम्ही एका वाक्यात तुमचं वर्णन करून सांगितलं. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या काही योजना तुमच्या प्रभागासाठी त्याचा विचार केलेला आहे किंवा तुमचं जे काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग यशस्वी करण्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत आत्ता मिळते किंवा तुम्ही कशा पद्धतीनं त्याच्यासाठी काम करता? याच्यामध्ये प्रामुख्याने असताना आपण ह्या गोष्टी करत असताना मदत म्हणजे सर्वसामान्य जी जनता असते तीच तुम्हाला मदत करत असते. बर, मला त्यांनी एखादं काम सांगायचं, मी ते पूर्ण करून द्यायचं, म्हणजे ते पण एक प्रकारे माझी मदतच करू राहिले. कारण की ते मला दिशा दाखवू राहिले, हे काम आहे, जर हे तू जर नाही केलं तू त्याला पात्र नाहीये. त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिक हे माझे सगळ्यात मोठे मदतदार आहे. वा. दुसरं म्हणजे एखादं काम होत असताना मला जर अडचण आली तर मी माझे आवडते जे आहेत संग्राम भैया जगताप त्यांना आवर्जून सांगतो अशी अडचण आली, ते त्या माध्यमातून मला याच्या आधी सपोर्ट करत आले आणि याच्या पुढेही करत राहतील. नक्कीच. म्हणजे नागरिक असो किंवा पक्षाचे नेते, दोघांचेही तुम्ही खास असल्यामुळं तुमच्या प्रभागाचा विकास करण्याची तुमची जी इच्छा आहे ती पूर्णत्वास जाईल असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या येणाऱ्या या निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या हॅट्स ऑफच्या टीमकडनं मनापासून शुभेच्छा. तुम्ही ज्या काही योजना मनामध्ये ठरवल्यात त्या यशस्वी होत अशीच आपण या निमित्तानं प्रार्थना करूयात. इथे तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, सगळ्या विषयांवर तुम्ही तुमची मतं मनमोकळेपणानं मांडलीत, त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. तर हे होते विकासवाद. तरुणांमध्ये ऊर्जा असते असं आपण नेहमी ऐकतो आणि त्या ऊर्जेला जर योग्य वाव दिला तर त्या ऊर्जेचं रूपांतर विकासात होतं, हे आपल्याला आजवरच्या इतिहासातनं दिसलंय. अशा सगळ्या मंडळींनी राजकारणात येऊन याचा चेहरा बदलावा अशी अपेक्षा आपण सगळेच जण व्यक्त करत असतो. नगरकर येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा तरुणांना आपलं मतदानाचं दान देणार का? आपण बघत राहा हॅट्स ऑफ मराठी प्रस्तुत ओ मेंबर.